नमस्कार मंडळी. डिंकाचे लाडू कसे करते त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. यासाठी सगळ्यात आधी 1 वाटी बदाम, 1 वाटी बेदाणे, 1 वाटी अक्रोड, 1 वाटी काजू, 1 छोटी वाटी आळीव, 1 छोटी वाटी खसखस, 1 वाटी पिस्ता, त्यानंतर 1 वाटी खारकेची पूड. ही जी खारकेची पूड आहे ती भारतातनं आणलेली आहे. 2 वाट्या खोबऱ्याचा कीस, गूळ, असं सगळं हे साहित्य घेतलं आणि एका ताटामध्ये वाट्यांमध्ये हे सगळं साहित्य काढून घेतलं. लाडवाला लागणारं जे तूप आहे आदल्याच दिवशी तूप तयार करून ठेवलेलं होतं. इकडे थंडी असल्यामुळे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला आणि आता शेवटी असे 2 वेळा हे डिंकाचे लाडू करत असते. आधी पॅन गरम करून घेतला, त्यामध्ये तूप घातलं आणि सगळ्यात आधी बदाम यामध्ये परतून घेतले. त्यानंतर त्याच तुपामध्ये 1 वाटी काजू परतून घेतले. हे सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत मंद आचेवर तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत. नंतर 1 वाटी अक्रोड यामध्ये परतून घेतले. परतून झाल्यानंतर हे एका डिशमध्ये हे सगळे ड्रायफ्रूट काढून घेतलेत. नंतर 1 वाटी पिस्तासुद्धा परतून घेतला. आणि सगळ्यात शेवटी हे पॅन गरम असताना यामध्ये 2 वाट्या खोबऱ्याचा कीस छान मंद आचेवर भाजून घेतलेला आहे. हा लालसर असा खोबऱ्याचा कीस भाजून घ्यायचा आहे. भाजून झाल्यानंतर हा सुद्धा काढून ठेवला एका ताटामध्ये. नंतर याच पॅनमध्ये 1 छोटी वाटी आळीव आणि 1 छोटी वाटी खसखस घातली. ही सुद्धा यामध्ये मंद आचेवर भाजून घेतली आहे. अगदी 2 मिनिटात ही छान भाजून झाली. सगळे जे ड्रायफ्रूट्स होते ते गार करून मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये जाडसर हे फिरवून घेतले आणि एका मोठ्या वाडग्यामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट फिरवून काढून घेतले. नंतर या सगळ्या मिश्रणामध्ये 1 वाटी बेदाणे, 1 वाटी खारकेची पूड यामध्ये घातली आहे. ही खारकेची पूड नाशिकमधल्या दगडू तेल्याकडनं आणलेली आहे आणि ही चांगली राहावी म्हणून फ्रीझरमध्येही आम्ही ठेवून देत असतो, म्हणजे ती छान राहते, ही खराब होत नाही. नंतर या सगळ्या मिश्रणामध्ये भाजलेलं खोबरं, आळीव आणि खसखस हे सुद्धा घातलं. एकीकडे एका भांड्यामध्ये तूप गरम करायला ठेवलं आणि जो 1 वाटी डिंक होता थोडा थोडा करून या तुपामध्ये टाकून ह्याच्या लाया फोडून घेतल्या. डिंकाच्या ह्या सगळ्या लाया फोडून काढून ठेवलं या टिश्यू पेपरवर आणि गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधनं हा जो डिंक आहे म्हणजे ह्या ज्या लाह्या आहेत या फिरवून घेतल्या आणि त्या लाडवाच्या सारणामध्ये हा डिंकसुद्धा घातलेला आहे. लाडवाला लागणारा जो गूळ आहे तो काढून घेतला. कढईमध्ये ह्या गुळामध्ये अगदी 1 छोटा चमचा पाणी घातलं आणि हा गूळ कढईमध्ये एकजीव करून घेतला आहे, छान पातळ करून घेतला. लाडवामध्ये हा गूळसुद्धा घातला. परातीत हे सगळं सारण आहे ते सगळं परातीत हाताने एकजीव करून घेतलेलं आहे. नंतर सगळ्यात शेवटी यामध्ये जायफळ किसून घातलं. तुम्हाला जेवढं चवीला हवं आहे तेवढं तुम्ही जायफळ यामध्ये घालू शकता. खूप जास्त पण जायफळ यामध्ये घालायचं नाही आहे. जायफळ यामध्ये किसून घातल्यानंतर शांततेत खाली बसून हे लाडू वळून घेतले आणि हे डिंकाचे लाडू चवीला पण खूप छान झालेत. यामध्ये वेगळं तूप घालायची आवश्यकता पडत नाही, कारण डिंकामध्ये सुद्धा तूप आहे आणि सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा तुपामध्ये परतून घेतलेले असल्यामुळे वेगळं तूप घालायची आवश्यकता भासली नाही. छान हे लाडू तयार झाले आणि चवीला पण हे खूप छान झाले. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे हे डिंकाचे लाडू करून बघू शकता.
तुम्ही यामध्ये काय काय घालता हे कमेंटमध्ये मला प्लीज कळवा. धन्यवाद.